नमो अरिहन्ताणम् नमो अरिहन्ताणम् नमो सिद्धाणम् नमो सिद्धाणम् नमो आयर्याणम् नमो आयर्याणम् नमो बुभझायाणम् नमो उवझायाणम् नमो लोये सव्वसाहुणम् नमो लोये सव्वसाहुणम् वंदन करुणे स्व आत्म्याचे चिंतन में करीतो पुण्यात्म्याचे गीत गाण्यासाठी स्फूर्ती दे म्हणतो पुण्यात्म्याचे गीत गाण्यासाठी स्फूर्ती दे म्हणतो मन वचन काय याना ताब्यामध्ये ठेवतो आणि गुरु आचार्य शांती सागर याना मे नमितो आणि गुरु आचार्य शांती सागर याना मे नमितो। बोलो आचार्य शांती सागर मणि महाराज की जय। आचार्य शांती सागर मार्ग दावणार धर्म तारणार सुंदर पोवाडा गात त्यांचा जरा मन स्थिर करून ऐका पूर्व इतिहास आहे त्यांचा विजापुरी बादशाह राजा होता रे जे आचार्यांचे मूळ घराणे आचार्यांचे मूळ घराणे कर्नाटक विजापूर कडचे मांडलेक राज्य बादशाचे 33 गाव इनाम ताब्यामध्ये नंतर काही कारणाने बादशाह वितोटा आल्याने आले ते भ्रमण करत भोज गावाला जे स्वतःच्या कर्तृत्वावर पाठीकी मिळवून शेती करून धर्म प्रभावना हे केले गावातील लोकांच्या मने घराने आदर्श ते झाले रजे सन 1872 या पंचम कालाला धर्म तारण्या शांती सागर यांचा जन्म झाला जेर वडिलांचे नाव भीमगोंडा आणि माता सत्यवती आई वडील दोघेही धार्मिक त्यांच्या बालपणे हा आचार्यांचे नाव त्यावेळी सातगोंडा देई आणि बालमनावरती धार्मिक संस्कार होई हा सातगोंडा हे 6-7 वर्षाचे होते तेव्हा ते देवदर्शन चुकवीत नव्हते स्तोत्रे पाठ करून लोकांना म्हणून दाखवित होते आणि खोड्या करणे तर त्यांना माहीतच नव्हते। म्हणून त्यावेळी
सातकोंडा एक आदर्श बालक म्हणून ओळखू लागले. परंतु त्यावेळी एक विचित्र पद्धत होती. पहा, तेव्हा माणसाची लग्नाला घाई, तेव्हा माणसाची लग्नाला घाई, सातगोंडा 9 वर्षाचे होई. सातगोंडा 9 वर्षाचे होई. तेव्हा माणसाचे लग्नाला घाई, सातगोंडा 9 वर्षाचे होई. घरच्या लोकांनी गडबड करुणी लग्न त्यांचे केले. लग्न त्यांचे केले, लग्न त्यांचे केले. आणि पुढे होणारे आचार्य संसारात गुंतून गेले. हा धीर 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 धीर. धीर 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 धीर, धीर 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 धीर. काळ आणि वेळ कुणाला सांगून येत नसतात. या ठिकाणी वेळेने किती सुंदर चित्र रेखाटलेलं आहे. ते आचार्यांचं बालवय, त्यांची पत्नी 6 ते 7 वर्षाची आणि तो लग्नाचा सोहळा काय थाटमाट असेल याची कल्पनाच केलेली बरी. परंतु अशा या थाटामाटाच्या चित्राला काळरूपी रंगारी एका क्षणात बदलून टाकतो. काळ पुरुषासारखं रंगारी, काळ पुरुषासारखं रंगारी, काळ पुरुषासारखं रंगारी. नाही जगी कोणी ठेवा तुम्ही ठाणी, क्षणात हो त्याच नव्हतं करे. क्षणात होत्याच नव्हतं खरी. झटपट बदलतो रंग किती, सुंदर स्वप्नांचा भंग करे. रजे रजे सुंदर स्वप्नांचा भंग करी. धीर धीर, सुंदर स्वप्नांचा भंग करी. धीर धीर. असा हा काळरूपी रंगारी प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतो. जणू या काळाला माणसाचं जीवन म्हणजे एक पाण्यावरचा बुडबुडाच वाटत असणार, केव्हाही फोडता येण्यासारखं. असं असतानाही सापाने बेडकाला तोंडात धरले असताना तो बेडूक त्याप्रमाणे मासे पकडण्याची धडपड करीत असतो. त्याप्रमाणे हा मानव काळरूपी सर्पाने तोंडात धरले असताना, मृत्यू अटळ असतानाही हा सुखासाठी धडपड करीत असतो. तर या काळरूपी रंगारीने आचार्यांच्या जीवनामध्ये काय बदल केलेला आहे पहा. आचार्यांच्या बालवयात पुढे 6 महिन्यात पत्नीचा अंत, घोर प्रसंग आहे घडलेला, ऐका मग पुढला जे जे. ऐका मग पुढला जी, ऐका मग पुढला जी. त्यांच्या पत्नीचा अंत झाला. किंबहुना पुढे होणाऱ्या एका महान आचार्यांच्या जीवनातून ती आपोआप बाजूला झाली. निस्सार हा संसार एक दिन मातीला मिळणार. एक दिन मातीला मिळणार, एक दिन मातीला मिळणार. त्यांच्या पत्नीच्या अंतानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांनी परत लग्न करावे म्हणून जेव्हा आग्रह धरतात, तेव्हा ते म्हणतात, भोगामध्ये आकांक्षा नाही, बहिरंगाची मज आशा नाही. भोगामध्ये आकांक्षा नाही, बहिरंगाची मज आशा नाही. मायामयी दुःखे संसारे व्यर्थ माझे मन लागते नाही. मायामयी दुःखी संसारी व्यर्थ माझे मन लागत नाही. असे लग्नाला नम्रतेने नकार त्याने दिला. नकार त्याने दिला, नकार त्याने दिला. आणि संसार बद्दल वैराग्याचे भाव दर्शविला. धीर 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 धीर, धीर 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 धीर, धीर धीर. पत्नीच्या अंतामुळे त्यांचे मन अस्थिर झालेलं होतं. त्यांचा जीवनावरील विश्वासच उडालेला होता. मन चोहो बाजूनी लागलेल्या वनव्यात सापडलेल्या पाखराप्रमाणे त्यांची स्थिती झालेली होती. त्यांच्या त्या अस्थिर मनाला कोणत्या तरी उद्योगामध्ये गुंतवावे म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना शेतीमध्ये घेतले.
परंतु एरवी शेतीमध्ये तरबेज असणारे सातकोंडा राखणीच्या वेळी मात्र पक्ष्यांना मारत नसत, तर त्याच्या पक्ष्यांना सावलीमध्ये बसू देत असत, त्या पक्ष्यांना पाणी पाजत असत आणि एवढंच नाही तर त्या पक्ष्यांच्या वरती काव्य सुद्धा रचत असत. पक्ष्यांना पाहून काय म्हणतात पहा. गोफण फिरवित राखण करिता शेतात भगवंत भेटला भेटला. बाबा मला पाखरात अरिहंत दिसला. बाबा मला पाखरात हरिहंत दिसला. बाबा मला पाखरात हरिहंत दिसला. नाही घोडा गाडी नाही बैल जोडी, नाही त्यांना हक्काची कुठे शेतवाडी. स्वातंत्र्य सौख्यात रंगला रंगला. बाबा मला पाखरात अरिहंत दिसला. बाबा मला पाखरात हरिहंत दिसला. बाबा मला पाखरात हरिहंत दिसला. पहा, पाखरांच्या मध्ये अरिहंत पाहणारे महान सद्गुरस्त, त्यांचे मन मग उद्योगामध्ये कसे रमेल. ते म्हणतात कोणताही उद्योग हा व्याप वाढविणारा आहे. मला या मोहातून या दुःखातून मुक्त झालं पाहिजे, म्हणून ते आपल्या पित्यांना अगदी निश्चयाने म्हणतात. कर्माच्या या विचित्र जगती मन चिंतित होत नसे कधी. कर्माच्या या विचित्र जगती मन चिंतित होत नसे कधी. कर्माचा मी संवर आणि निर्जरा करणार. निर्जरा करणार, निर्जरा करणार. आणि या आत्म्याला मोक्षाच्या मी मार्गाला नेणार. धीर धीर धीरधी, धीर धीर धीरधी, धीर धीर धीरधी. आणि तारुण्य पुढे ठाकले सिद्ध सागर महाराज आले. ब्रह्मचर्य व्रत त्याने दिले. प्राण गेला तरी मी व्रतभंग करणार नाही असा त्यांनी दृढ निश्चय केला. आणि निश्चयाने महाकठीण व्रत पाळले. व्रत पाळले, व्रत पाळले. आणि जीवनामध्ये चारित्र्य सम्राट पदवी मिळविले. धीर धीर धीरधी, धीर धीर धीरधी, धीर धीर धीरधी. स्वतःच चारित्र्यवान व्यक्तिमत्व जर बनवायचं असेल तर स्वतः इंद्रियांच्या ताब्यामध्ये न जाता इंद्रियांना आपल्या ताब्यामध्ये ठेवायला शिकलं पाहिजे. संयमहीन पुरुष किंवा स्त्रियांचं जीवन निस्सार समजावे. स्वतःच्या इंद्रियांना स्वैर सोडणाऱ्यांचे जीवन कॅप्टन नसलेल्या जहाजाप्रमाणे आहे. कारण ज्ञान आणि इच्छापूर्वक इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवल्याने आत्मकल्याण होते, हानी होत नाही असे महात्मा गांधीजी म्हणत होते. अहो पण सातगोंडा हे तर आध्यात्मिक पुरुष, त्यांना व्रत आणि संयम पाहण्यातच आनंद वाटत होता. आणि पुढे काही काळाने तीर्थक्षेत्र हीच जैन संस्कृतीचे माहेरघर आहेत, म्हणून ते तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी बाहेर पडलेले आहेत. दर्शनास फिरत देशात दर्शनास फिरते देशात शिखरजीस गेल समयास जेव्हा ते आले परत घरा. वडील आजारी अंथरुणात काळ येऊन ठेपला होता दारात जीरजे. ज्यावेळी सातकोंडा शिखरजीची यात्रा करून घरी परत आलेले आहेत त्यावेळी काय झालेलं आहे पहा. सातकोंडांच्या घरामध्ये काळ आलेला आहे. त्यांचे वडील भीमगोंडा हे अंतरुणाला खेळलेले आहेत.
आणि शेवटचे क्षण मोजत आहेत. त्यावेळी सातगोंडाने काय केलेलं आहे पहा. सातगोंडाने पंच नमस्कार मंत्र सुरू केले. मंत्र सुरू केले, मंत्र सुरू केले. मग भीमगोंडाने शांत चित्ताने देह ठेविले. हा धीर धीर धीरजी, धीर धीर धीरजी, धीर धीर धीरजी. मातोश्री ही थोड्या दिवसांनी सोडून गेले. सोडून गेले, सोडून गेले. मग सातगोंडाना पूर्णतेने वैराग्य झाले. हा धीर धीर धीरजी, धीर धीर धीरजी. त्यांच्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यामध्ये वैराग्य निर्माण झालं. त्यांच्या जीवनात प्रथम पासूनच अंतर्बाह्य नैसर्गिक साधुत्व उतरलेलं होतं. त्यात आता अधिक तीव्रता आली आणि 41व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. त्यावेळी खरोखरच पिंजऱ्यातून पक्षी मुक्त व्हावा तशी त्यांची अवस्था झालेली होती. आणि पुढे 1920 साली यर्नाळच्या प्रतिष्ठा महोत्सवामध्ये गुरु देवेंद्र कीर्ती महाराजांकडून सातगोंडांनी दिगंबर मुनी दीक्षा घेतली आणि येथूनच खंडित पडलेली मुनी परंपरा त्यांनी सुरू केली. सातगोंडा ही मुनी दीक्षा घेतले खरे, परंतु त्यावेळचा काळ मोठा विचित्र होता. कसा काळ होता बरं. नग्न दिगंबर महाराज आपला विहार सुरू केला. खरोखर विहार सुरू केला, खरोखर विहार सुरू केला, खरोखर. या पंचम कालात दिगंबरांना विरद महा झाला. धीर धीर धीरजी, धीर धीर धीरजी. आणि त्यासाठी उपवासामध्ये 3 वर्षे फलाहार केला. खरोखर फलाहार केला, खरोखर फलाहार केला, खरोखर. नग्न मुनी विहार परवाना कोर्टाने दिला. धीर धीर धीरजी, धीर धीर धीरजी. मुंबई हायकोर्टाकडून दिगंबर मुनींना विहार करण्यास कोणत्याही प्रकारचे बंधन नाही असा लेखी अहवाल आला. आणि त्यावेळी महाराज अकलूज मध्ये होते. तेथे त्याने आपला उपवास सोडला आणि पुढे महाराजांनी विहार सुरू केलेला आहे. विहार करीत करीत ते राजखेड्यामध्ये आले आणि संध्याकाळची वेळ होती. महाराज सामायिकला बसलेले आहेत आणि त्याच गावामध्ये राहत असलेला सिद्धी ब्राह्मण त्या ठिकाणी आलेला आहे. आणि नग्न मुनींना पाहून त्याला अत्यंत क्रोध आलेला आहे. सिद्धी ब्राह्मण पहा हो आला, सिद्धी ब्राह्मण पहा हो आला. महाक्रोधित जाहला, 500 गुंड पहा जमविला. तलवारी तळपू लागल्या आणि महाराजांच्या वरती वार करणार इतक्यात पोलिसांनी त्या निर्दयाला बेड्या ठोकिल्या. धीर दे बेड्या ठोकिल्या. आणि नंतर महाराज ध्यानातून उठल्यानंतर पोलीस महाराजांना घडलेला प्रसंग सांगून म्हणतात, आपण सांगाल ती शिक्षा या निर्दयाला देतो, आज्ञा असावी महाराज. परंतु महाराज हे महामुनी झालेले होते. मुनी हे कोणाचे वैरी नसतात, ते सर्वांचे बंधूच असतात. शांतीसागर महाराज पोलिसांना काय म्हणतात पहा. सिद्धी ब्राह्मणाला क्षमा करावे, सोडून तुम्ही त्यांना द्यावे. आणि दिल्या वचनाला जागवे, उत्तम क्षमा धर्माचा महिमा आता पाहावे. धीर दे यावेळी अचानक आपली सुटका झालेले बघून तो सिद्धी ब्राह्मण सुद्धा महाराजांना त्यांच्या पायावरती लोटांगण घातला आणि त्यांच्या चरणावरती अश्रू ढाळू लागला.
आपण हे काय केलो? आपल्या झालेल्या चुकीबद्दल तो माफी मागू लागला. असे कितीतरी प्रसंग महाराजांच्या जीवनातील सांगावे तितके थोडेच आहे. महाराजांच्या व्रतांचा महिमा तर फार कठीण असायचा. 1921 सालामध्ये बिहार प्रांतात उत्तर भारतात ललितपूरमध्ये त्यांनी सिंह निष्क्रीडित व्रत केलेलं होतं. 1921 सालात बिहार प्रांतात उत्तर भारतात व्रत केले सिंह निष्क्रीडित, व्रत केले सिंह निष्क्रीडित. हे व्रत सिंहासारखा वीर असणारा पुरुषच करू शकतो. तर हे व्रत काय आहे पहा. 1 दिवस आहार आणि 1 दिवस उपवास, पुन्हा 1 दिवस आहार आणि 2 दिवस उपवास, पुन्हा 1 दिवस आहार आणि 3 दिवस उपवास. अशा प्रकारे चढत्या क्रमाने 1 दिवस आहार आणि 15 दिवस उपवास, आणि त्याचप्रमाणे उतरत्या क्रमाने 1 दिवस आहार आणि 15 दिवस उपवास, 1 दिवस आहार आणि 14 दिवस उपवास, 1 दिवस आहार आणि 13 दिवस उपवास. अशा चढत्या आणि उतरत्या क्रमाने उपवासाचे व्रत म्हणजेच सिंह निष्क्रीडित व्रत. आणि हे व्रत सिंहासारखा वीर असणारा पुरुषच करू शकतो. आणि हे वीर आपले शांतीसागर महाराज होते. त्यांनी काय केलं पहा. महाराजांनी ललितपूर मध्ये 270 दिवसामध्ये 240 उपवास केले. महाराजांचे उपवासाचे संपूर्ण जीवनातील दिवस 9,935 दिवस इतके होते. धन्य धन्य आपले जीवन बनून चंदन, बनून चंदन, बनून चंदन. झिजविले जनसेवस कणकण, अर्पितो आपल्या चरणी सोमन देर जे. महाराजांच्या विहारातील अनेक प्रसंग सांगण्यासारखे आहेत. ते सामायिक करत असताना कितीही उपसर्ग झाले तरी ते आपले ध्यान विचलित करत नसत. सामायिक समयी महाकठीण उपसर्ग झाले खरोखर, कुन्नूर मध्ये अंगावर ते नाग खेळू लागे. हात कोगळूर मध्ये भिकारी पहा भिक्षा मागू लागे खरोखर. आणि रात्र समयी महाराज ते काही नाही बोलले. हा मग भिकारी चिडून काय केला पहा. चिडून भिकारी काठीने त्यांना झोडपून काढी खरोखर. पण शांतपणे महाराज ते उपसर्ग जाणी. हा आणि अशा प्रकारे विहार करीत करीत महाराजांचा चातुर्मास करवीर नगरी कोल्हापुरात बालविवाह पद्धतीत होत. परंपरानुसार चालत आलेली अनिष्ट प्रथा या ठिकाणी होती बालविवाह पद्धतीची. आणि हे बंद करण्यासाठी महाराजांच्या आतून तळमळ सुरू झाली. यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि याच काळामध्ये करवीर नगरीचे दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे महाराजांच्या दर्शनाला आले. त्यांना आपली व्यथा त्यांनी सांगितली. अण्णासाहेब यांचा
शाहू दरबारी फार मोठा थाट होता. अण्णासाहेबांचं करारी थाट, शाहू दरबारी मान मोठ. त्यांनी यासाठी महान असे प्रयत्न केले आणि राजमुद्रांकित कायदा पहा त्याने केला जीर जीर. आणि बालविवाह पद्धत बंदित झाली जीर जीर. माणूस किती वर्ष जगला यापेक्षा कशा प्रकारे जगला याला फार महत्व आहे. महाराजांनी जनजागृतीसाठी संपूर्ण भारतामध्ये 20,000 मैल पायी प्रवास करून अहिंसामय धर्म आपल्या शुद्ध आचरणातून लोकांना समजावून सांगितला. आणि शेवटी हा महान पुण्यात्मा विचार करू लागला, आयुष्यात खूप सोशील स्वपर कल्याण केलं, स्वपर कल्याण केलं. इतरासाठी नेहमी झिजल, हे शरीर पाहत कल, पाहत कल जीर जीर. साधायचं ते साधिलं, जीवन सार्थक झालं, सार्थक झालं जीर जीर. अशा प्रकारे विचार महाराज मनी करू लागले आणि ते आपल्या स्वतःच्या मनाला अगदी निशाने म्हणतात, शरीराला मी संपविणार, आत्मा परमात्मा करणार, जीवाचा शिव होणार, जीवन समर्पण करणार, शाश्वत मोक्षाची वाट आता धरणार जीर जीर. शाश्वत सुखाची वाट म्हणजे मोक्षाची वाट धरण्याचा निश्चय महाराजांनी केलेला आहे. आणि अत्यंत शांतपणे यमसल्लेखना धारण करून या देहाचा त्याग करण्याचा विचार महाराज करू लागले. आणि यमसल्लेखना धारण करण्यासाठी कोणतं ठिकाण निवडावं याचा विचार महाराज करू लागले. आणि विचारांती त्यांनी यासाठी कुंतलगिरी पहाड निवडला आणि समाधी मरणाचा विचार पक्का केला. समाधी मरण साधण्याला त्या कुंतलगिरी पहाडाला पुण्यभूमी म्हणून निवडला. आणि सुरुवात केली पाहत्याने समाधी मरणाला जीर जीर. समाधी मरण साधण्याला या कुंतलगिरी पहाडाला पुण्यभूमी म्हणून निवडला. कारण याच पहाडावरून कुलभूषण आणि देशभूषण हे महान जीव 12.5 लाख वर्षापूर्वी मोक्षाला गेले. आणि त्यांच्या तपाने पावन झालेल्या भूमीमध्ये महाराजांनी समाधी मरणाला प्रारंभ केलेला आहे. समाधी मरण साधण्याला या कुंतलगिरी पहाडाला पुण्यभूमी म्हणून निवडेला. अन्न पाणी आहार सोडेला आणि सुरुवात केली पाहत्याने समाधी मरणाला जीर जीर. समाधी तो दिवस होता 15 ऑगस्ट 1955चा. काय योगायोग आहे पहा, महाराजांनी कशी वेळ साधलेली आहे. थोर महात्मे जे होतात, थोर महात्मे जे होतात, वेळ निश्चित साधतात, भिन्न विचार मणी करतात, झटक्यात निर्णय घेऊन पक्का करीतात जीर जीर. 1955 सालात साऱ्या भारतात, साऱ्या भारतात, साऱ्या भारतात याच दिवसाचा थाट मोठा 15 ऑगस्ट या दिवसाचा. या दिवसाची महती ऐका, महती ऐका रे जीर जी. कारण 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला.
पारतंत्र्यातून मुक्त झाला आणि याच दिवशी 1955 साली कुंतलगिरी पहाडावरती महाराजांनी आपल्या आत्म्याला स्वतंत्र करण्यासाठी चळवळ सुरू केलेली आहे. आत्म्याचे शत्रू पंचेंद्रिय विषय कषाय यांच्या विरुद्ध संप पुकारला आणि त्यांनी यमसल्लेखनाला प्रारंभ केला. काही लोक याला आत्महत्या म्हणतात, पण नाही. आत्महत्या म्हणजे स्वतःवर घेतलेला सूड आहे. स्वतःचा सूड घेण्याला तयार जो झाला संयम सोडीला आत्महत्येला प्रवृत्त झाला. मनामध्ये भांबावून गेला आणि दुबळा पळपोटा तो बनला रे. आपण दुबळा किंवा पळपुटा बनण्यापेक्षा आपल्या कर्मानं मिळालेलं जीवन आहे त्या परिस्थितीमध्ये जगून दाखविणं हा एक फार मोठा पुरुषार्थ आहे. परंतु या भूमीवरील लोक काय करतात, पहा काय करतात. कनक कांता कीर्तीसाठी लोक धडपडते भूमीवरती. कनक कांता कीर्तीसाठी लोक धडपडते भूमीवरती. पण कर्माच्या सारे आहे हाते मृग जळा सम लागतात पाठे. अशुभ कर्माने जीव जातो उच्च कुळामध्ये. आणि अशुभ कर्माने जीव जातो नीच कुळामध्ये. हा परंतु महाराज हे तर आध्यात्मिक पुरुष. व्रत आणि संयम पाळून मनाची एकाग्रता साधण्याची कला ते आत्मसात केले होते. महाराज कोणताही विकल्प मनात न घेता अत्यंत समाधानाने शांतपणे देह त्यागास प्रारंभ केला. आणि यम सल्लेखनाच्या 26व्या दिवशी अखिल मानव जातीसाठी महाराजांनी शेवटचा संदेश दिलेला आहे. महाराज म्हणतात, अरे बाबांनो, भिवू नका. संयम धारण करण्यास भिवू नका. कारण सत्यामध्ये सम्यक्त्व आहे. अहिंसेमध्ये जीवाचं रक्षण होणार आहे. आणि म्हणून सत्य अहिंसा पाळा. रोज नियमितपणे जिनेंद्र भगवंतांचे दर्शन करा. स्वाध्याय करा बाबांनो, स्वाध्याय करा. जर हातामध्ये शस्त्र घेतलात तर ही मानव पिढी नष्ट होईल. आणि जर हातामध्ये शास्त्र घेतला तर ही मानव पिढी सुखाने आणि शांतीने राहणार आहे. आणि याच वेळी महाराजांना कोणीतरी प्रश्न विचारतात की महाराज, आपण निघून गेल्यानंतर आपल्या या देहाचं काय करायचं, अहो कशा प्रकारे विल्हेवाट करायचं. त्यावेळी महाराज काय म्हणतात पहा. ते आपली शेवटची इच्छा बोलून दाखवतात. विसर्जन झाल्यानंतर निर्जीव माझ शरीर ओढ्यात टाका अगर. दोघांनी मिळून पहाडावरून द्यावे फेकून जेर जे. द्यावे फेकून. यावरून आपल्या शरीरावरील ममत्व भावना किती दूर झालेली होती हेच यावरून दिसून येते. असा हा महान पुण्यात्मा 16 सप्टेंबर 1955 ह्या दिवशी पूर्व दिशेला आपला नेहमीचा सूर्य उगवत होता. आणि इकडे कुंतलगिरी पहाडावरती जैन धर्माचा एक महामुनी, महान संत, जैन धर्माचा हा तेजस्वी सूर्य मावळला गेला. अशा या श्रेष्ठ नरवीराला आमचे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. महाराजांच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार झाले आणि अजून सुद्धा अनेक दैवी चमत्कार होत आहेत.
त्यापैकीच हे एक चमत्कार आहे. आचार्यांचा दैवी चमत्कार, आचार्यांचा दैवी चमत्कार. आचार्यांचा दैवी चमत्कार, आचार्यांचा दैवी चमत्कार. अंधश्रद्धा मिथ्यात्व हे सोडून दिला आणि कुबेर चौगुले सेवादल मध्ये आला. आचार्यांचा दैवी चमत्कार. आचार्यांचा दैवी चमत्कार. महाराजांचं चरित्र स्मरणी का वाचिला आणि पोवाडा गावणी आज तुम्हा दाविला. आचार्यांचा दैवी चमत्कार, आचार्यांचा दैवी चमत्कार, आचार्यांचा दैवी चमत्कार, आचार्यांचा दैवी चमत्कार. वंदना देवीराला र गुरु शांती सागराला. वंदना देवीराला र गुरु शांती सागराला. शांतीच्या सिंधूला र अहिंसेच्या दूताला. शांतीच्या सिंधूला र अहिंसेच्या दूताला. अहिंसेच्या दूताला. अहिंसेच्या दूताला. अहिंसेच्या दूताला. अहिंसेच्या दूताला. अहिंसेच्या दूताला र अहिंसेच्या दूताला. अहिंसेच्या दूताला र अहिंसेच्या दूताला. हो, 19व्या शतकात लोकांनी धर्म कळना. धर्म कळना. मनुष्याला मनुष्य ओळखत नव्हता. ओळखत नव्हता. जिकडं बघावं तिकडं काळोखच काळो. काळखच काळो. या लोकांनी तारणारा वाली कोणी नव्हता. कोणी नव्हता. मग अशा येळेला अरे भीमगोंडाच्या पोटाला र सत्यवतीच्या उदराला. भीमगोंडाच्या पोटाला र सत्यवतीच्या उदराला. सातगोंडा हा जन्मला र खरा धर्म सांगण्याला. सातगोंडा हा जन्मला र खरा धर्म सांगण्याला. 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 खरा धर्म सांगण्याला रे खरा धर्म सांगण्याला. खरा धर्म सांगण्याला र खरा धर्म सांगण्याला. हो, भीमगोंडा हा भोजगावचा पाटील होता. पाटील होता. सत्यवती मायले धर्मवान होते. धर्मवान होती. धर्माचं शिकवण पोराला तिनं दिलं. तिनं दिलं. सातगोंडाला संसारात काही कर्मना. काही कर्मणा. मग पुढे त्याने काय केलं. सत्यवतीच्या लेकाला र संसाराचा कंटाळा. सत्यवतीच्या लेकाला र संसाराचा कंटाळा. शांती मिळण्या मनाला र दीक्षा घेण्या निघाला. शांती मिळण्या मनाला र दीक्षा घेण्या निघाला. 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 दीक्षा घेण्या निघाला र दीक्षा घेण्या निघाला. दीक्षा घेण्या निघाला र दीक्षा घेण्या निघाला. हो, काही दिवसांनी भीमगोंडा सत्यवतीने समाधी साधले. समाधी साधली. आईबाच्या समाधीनंतर एक दिवस या वीरान या वीरानं कुणाला बी काय न सांगता कुणाला बी काय न सांगता उत्तूर गावला निघून गेला. निघून गेला. मग तिथं त्याने काय केलं. अरे वंदन केलं गुरुला र देवेंद्र कीर्ती रायाला. वंदन केलं गुरुला र देवेंद्र कीर्ती रायाला. दीक्षा देण्या वेणीला र धर्म आपलं राखण्याला. दीक्षा देण्या वेणीला र धर्म आपलं राखण्याला. 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 धर्म आपलं राखण्याला र धर्म आपलं राखण्याला. धर्म आपलं राखण्याला र धर्म आपलं राखण्याला. हो, गुरु देवेंद्र कीर्तीने दीक्षा दिल्यावर दीक्षा दिल्यावर सातगोंडा तो शांती सागर झाला. शांती सागर झाला. धर्माचा पताका अंगा खांद्यावर घेऊन खांद्यावर घेऊन
गावागावातून विहार सुरू केला विहार सुरू केला मग पुढे त्याने काय केलं अरे अडाणी बांधवाला र सत्य मार्गे दाविला काळांनी बांधवाला र सत्य मार्ग दाविला हे मुक्तीला जाणाला र प्रकाश त्याने पाडिला मुक्तीला जाणारा र प्रकाश त्याने पाडिला हे प्रकाश त्याने पाडिला प्रकाश त्याने पाडिला प्रकाश त्याने पाडिला प्रकाश त्याने पाडिला हे प्रकाश त्याने पाडिला रे प्रकाश त्याने पाडिला प्रकाश त्याने पाडिला र प्रकाश त्याने पाडिला हो कैक वेळा साप अंगा खांद्यावर खेळला खांद्यावर खेळला अरे बाबा सौंदती गावात रातभर मुंग्याने चावा घेतला चावा घेतला सिद्धी ब्राह्मण तलवारे घेऊन मारण्या आला मारण्या आला कोगनळीमध्ये खुळ्याने काटेने झुडपून काढले झोडपून काढले आणि तरी पण मग अरे उपसर्गाला सोशिला रे धर्म त्याने पोशिला